पालघर जिल्ह्यातील नागरिक अनेक वर्षांपासून ज्या मूलभूत आरोग्य सुविधांसाठी झगडत होते त्या संघर्षाला अखेर दिलासा मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीला अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली असून तब्बल 18,53,43,430 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बोईसर मधील संजयनगर परिसरात आरक्षित असलेल्या शासकीय जमिनीवर आता या रुग्णालयाची स्वतःची हक्काची आणि सुसज्ज इमारत उभी राहणार आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे पालघर जिल्हा निर्माण होऊनही आजपर्यंत जिल्ह्यात एकही पूर्णरस सुसज्ज असे शासकीय रुग्णालय नव्हते. परिणामी गंभीर आजार, अपघात किंवा प्रसूतीच्या रुग्णांना वारंवार सेलवास किंवा थेट मुंबई येथे हलवावे लागत होते. वेळ, पैसा आणि जीव धोक्यात घालून केलेली ही धावपळ पालघरकरांच्या नशिबी कायमची लिहिली गेली होती. ग्रामीण आणि आदिवासी भागातील रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिकच विदारक होती. जिल्हा असूनही आरोग्य सुविधांच्या बाबतीत पालघर कायम दुर्लक्षित राहिला. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मात्र आता बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीला मिळालेल्या मंजुरीमुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सरकारने पावले उचलल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. हे रुग्णालय केवळ एक इमारत नसून पालघरकरांच्या आरोग्य हक्काची सुरुवात ठरणार आहे. आता या मंजुरीनंतर कामाला गती मिळेल का आणि रुग्णालय प्रत्यक्षात कधी सुरू होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.